नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो आहोत एक असा विषय जो केवळ ज्योतिषशास्त्रापुरता मर्यादित नाहीये, तर श्रद्धा, अध्यात्म आणि स्वामी समर्थांच्या कृपेने परिपूर्ण असा भरलेला आहे। मंडळी, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात इतकी संकट, एवढ्या अडचणी का बरं येतात, पण खरा प्रश्न असा आहे की अडचणी तर येतात, पण त्या आता संपतील कधी। स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले की धीर धरा, श्रद्धा धरा आणि विश्वास ठेवा, कारण नियतीने काही राशींना विशेष कृपा दिलेली आहे। आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्या 4 राशी ज्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी विशेष आहे आणि या राशींमधील लोकांचं दुःख हळूहळू नाहीसं होतं आणि आयुष्यात आनंद, संपत्ती आणि समाधान येतं आणि आता ते येणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण काही भाग पाहणार आहोत। तर त्यातील पहिला भाग आहे की राशींचा आध्यात्मिक संदर्भ काय आहे। तर मंडळी, भारतीय ज्योतिषशास्त्रात राशी म्हणजे केवळ तारे किंवा ग्रहांची स्थिती नाही, तर ती आपल्या जीवनशैलीचं, आपल्या कर्माचं आणि आपल्या भविष्यातील प्रवासांचं प्रतीक आहे। स्वामी समर्थ सांगतात की प्रत्येक राशीचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे। काही राशींना कर्मफळ जास्त भोगावी लागतात, काही राशींना कमी, पण जेव्हा दैवी कृपा होते तेव्हा दुःख कमी होऊन जीवन अगदी उजळून निघतं, स्वामींच्या किंवा आपल्या इष्टदेवतांच्या कृपेनं। आता दुसरा भाग म्हणजे आपण त्या राशी पाहूया। तर पहिली रास आहे वृषभ रास। ही रास स्थिरता आणि सहनशीलतेचं प्रतीक आहे। वृषभ राशीचे लोक खूप कष्टाळू असतात। आयुष्यात कितीही संकट आली तरी ते मागे हटत नाहीत आणि आपलं काम सामर्थ्याने करत राहतात। स्वामी समर्थ सांगतात, या राशीच्या लोकांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केल्यास त्यांच्या घरातील अडचणी नष्ट होतात, त्यांच्या आयुष्यातील अडथळे संपतात आणि धनलाभ होतो। वृषभ राशींच्या लोकांना पुढील काळात आर्थिक स्थैर्य, घरगुती सुख आणि मानसिक शांतता लाभणार आहे, कारण या राशींवर स्वामींचा खास लक्ष आहे। आता दुसरी रास म्हणजेच कर्क रास, कॅन्सर। ही रास प्रेम, संवेदनशीलता आणि मातृत्वाचं प्रतीक आहे। ह्या राशीचे लोक खूप भावनिक असतात, खूप इमोशनल असतात, पण अनेकदा याच कारणांमुळे त्यांना खूप दुःखही भोगावे लागतात। स्वामी समर्थ सांगतात की कर्क राशीच्या लोकांनी दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी सूर्याला पाणी अर्पण करावं। असं केल्यानं त्यांचे अडथळे नाहीसे होतात। कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात आता एक नवा टप्पा सुरू होणार आहे। दुःख दूर होऊन घरात शांती आणि समृद्धी यायला हळूहळू सुरुवात होणार आहे, पण फक्त कर्क राशीच्या लोकांनी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायला सुरुवात करावी। तिसरी रास आहे तुला म्हणजेच लिब्रा। ही रास संतुलनाचं म्हणजेच बॅलन्सचं एक प्रतीक आहे। तुला राशीचे लोक नेहमी न्यायप्रिय असतात, पण त्यांच्या आयुष्यात अनेकदा संघर्ष खूप जास्त असतो। स्वामी समर्थ असं सांगतात की तुला राशीच्या लोकांनी शनिवारी तेलाचा दिवा लावावा आणि श्री स्वामी समर्थाचा नामजप करावा। असे केल्याने त्यांच्यावरून संकट नाहीशी होतात। तुला राशीच्या लोकांना आता कार्यक्षेत्रात मोठं यश मिळणार आहे। जेवढं त्यांनी दुःख भोगलंय त्यांचं फळ त्यांना आनंदाच्या रूपाने, त्यांच्या यशाच्या रूपाने त्यांना ते परत मिळायला सुरुवात होणार आहे। आता आपली चौथी आणि शेवटची रास आहे सर्वात जास्त माझी आवडती रास, माझी रास म्हणजे कुंभ, ॲक्वेरियस। ही रास ज्ञान आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे। कुंभ राशीचे लोक नेहमी नवनवीन विचार करतात, पण त्यांच्या जीवनात स्थैर्य उशिरा येतं। स्वामी समर्थ सांगतात की कुंभ राशीच्या लोकांनी गुरुवारी पिवळं वस्त्र परिधान करावं आणि विष्णू स्तोत्राचा जप करावा, त्यामुळे त्यांना जीवनात भाग्य, समृद्धी आणि शांती मिळते। कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। त्यांची दुःख कमी होतील आणि त्यांची समाजात चांगल्या प्रकारची ओळख वाढेल।
आता पुढचा भाग आपण या व्हिडिओमधला पाहूया, तो म्हणजेच आध्यात्मिक संदेश यामधून आपल्याला काय मिळतो। तर मंडळी, या 4 राशींवर स्वामी समर्थांची खास कृपादृष्टी आहे। पण लक्षात ठेवा, केवळ रास महत्त्वाची नाही, तर तुमची श्रद्धा, विश्वास आणि चांगले कर्म हे देखील तितकेच महत्त्वाचे असतात। स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणूनच ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांनी फक्त देवावर श्रद्धा ठेवावी आणि देवाचं नामस्मरण करत राहावं। मित्रांनो, राशी हा एक मार्ग आहे, पण खरी शक्ती आहे ती श्रद्धेची। या 4 राशींच्या लोकांचं दुःख आता संपणार आहे आणि आनंदाचं नवं पर्व सुरू होणार आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि हा संदेश इतरांपर्यंतही पोहोचवा। कारण कदाचित तुमच्या एखाद्या मित्राची रास यामध्ये असेल आणि हा संदेश त्याचं आयुष्य बदलून टाकेल। अशाच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।